हॅलो मैत्रिणींनो, तुम्ही दूध बऱ्याचशा बायका रतिबावरचं दूध घेतात किंवा चितळीचं आणतात, कधी गोकुळ आणतात, कधी डेअरीतलं आणतात. पण तुम्ही दूध आणतात पण असं म्हणजे कधी कधी साई पण टाकून बघा. आपल्याला तर कधी विकत घेऊन खाणं होत नाही. तर म्हणून आता माझ्या मुलाला आहे ना, साई आवडत नाही, बिलकुल साई आवडत नाही. थोडी जरी तोंडात साई जर गेली ना, लगेच उलटी काढतो बघा. तर मी ना म्हटलं जाऊ दे, आता असं तर विकत घेऊन खाणं होत नाही. म्हणून मी काय ठरलं, थोडी थोडी साई टाकून फ्रीजमध्ये ठेवली आणि त्याचं मी ना तूप तयार केलं आहे. लोणी केलं आधी. लोणी केल्याच्यानंतर तूप काढून घेतलं मी गॅसवर, कमी गॅसवर. त्याच्यामध्ये ना मी तुळशीचे पानं टाकून मस्त असं लाल कढवून घेतलं आहे. तर आता 16-17 दिवसाची साई बघा, मी फ्रीजमध्ये ठेवली होती थोडी काढून. तर आता हे 16-17 दिवसाच्या साईला आहे ना, जवळजवळ 1 किलो तूप आहे बघा. आता हे 1 किलो तूप आहे, एवढं साठलं आहे माझ्याकडं. आणि आताच नाही आहे, मी जवळजवळ 5 वर्ष झालं आहे हेच करते. 5 वर्ष तर माझं घरचं इथलं भागत आहे. आणि मी गावी ना, असं लोक म्हणतात ना, गावाकडून जनावरं असतात, गावाकडून इकडं सिटीमध्ये शहरामध्ये आणून खायचं. तर मी काय करते, तर गावी ना आमच्या जनावरं नाही येतं, म्हणून मी काय करते, इथूनच तयार करते. आता खाऊन तर कंटाळा आला आहे, तरी पण कधी खातोच आम्ही, नवरा बायको आणि माझा एक 5 वर्षाचा मुलगा. तर मी ना गावी जाऊ द्या म्हणलं, सासऱ्याला लेक नाही आहे, तर म्हणलं आपल्याशिवाय त्यांना तरी कोण देणार आहे. एवढं मग शेतामध्ये घाम गाळून काम करतात, कष्ट करतात. मग त्यांना म्हणलं थोडंसं बाहेरचं दूध लावा आणि त्याच्यामध्ये थोडं सकाळी संध्याकाळी 1-1 चमचा तुम्ही दोघं घेत जा. तर मी आता बघा, मी आता 5 वर्ष झालं आहे तूप गावाकडे पाठवून देते. कधी मी गेले तर मी देते, कधी मिस्टर गेले तर मिस्टरांकडे देते, कधी गावाकडून कोणी भेटायला आलं तर मी त्यांना देते. हे बघा, आता हे 1 किलो तूप हे मला ते गावी मी कढून ठेवलं आहे चांगलं, तुळशीचे पानं टाकून. आता हे गावी मला द्यायचं आहे. पाण्याची बॉटल आहे 1 लिटरची, त्याच्यामध्ये थोडं थंड झालं ना, मी भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मग फ्रीजमध्ये थोडं घट्ट झालं ना, म्हणजे गावी न्यायला सोपं पडतं. हे बघा, तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही पण डेअरीतल्या दुधाचं तूप करून बघा आणि मस्त खाऊन पिऊन मज्जा करा.